बॉल मारला तिकडे. हॅलो, संदीप राठोड बॉलिंगसाठी सज्ज. पहिल्या बॉलला पहिले बॉल षटकार खादो और नंतर दी बॉल कमबॅक किदोचं. गौरवेन विचार करेन भाग पाड दिनोचं. दी बॉल डॉट करे नंतर 3 बॉल 6 धावा. दोही संघमय उत्कृष्ट खेळाडूवर भरणा आणि परत मुडांगण मारे प्रयत्नाचं, परंतु मिस फिल्डिंग. हॅलो चेक. वैभव जाधव कवरे परिस्थिती दासन अवघोचा आणि बॉल कलेक्ट किदो जतलं 1 रन. गौरव 4 बॉल 7 रन. अब स्ट्राईक कॅप घेऊचं निवास. ही सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज जालना परिसर में दोन्ही जालना परिसर एक उत्कृष्ट फलंदाज गौरव राठोड आणि निवास पवार व संदीप राठोड. आणि जबरदस्त बॉल निवासेन समजो कोणी. निवास बॅट फरा येतो पण बॉल काही बॅटे पायो कोणी. बॉल एम जबरदस्त वेग येतो वरमुळे कधीतरी मिस हेगोचं निवास. संदीप पहिलो बॉल में छक्का खाय नंतर आबे लुंगू अच्छो कमबॅक किदोचं. एक लूज डिलिव्हरी पडगी ती पहिली. आणि आता निवास खतरनाक शॉट मारोचं 6 रन वास. बॉल बॅटे लागे नंतरच समज गोतो की बॉल 6 रन वाचा. बॉलिंग लेतानी नारोज अर्जुन आडे जे नवी मुंबई परिसरेरो एक अष्टपैलू खेळाडू. खूप अच्छो रनअप, अच्छी हाईट, अच्छे गोलंदाजी करायचा अर्जुन आडे. ही सुद्धा एक बंजारा समाजेर एक जबरदस्त उत्कृष्ट गोलंदाजी मी यार गणती येऊचं. आणि वर सामना करे गौरव जो 1 छक्का मारताना ना अब स्ट्राईक पाहायचं. संदीप राठोड अच्छी बॉलिंग कर रहा था परंतु निवास शेर एक शानदार फटका बाउंड्री लाइन बाहरच पुचा दिनोचा निवास होणं. आप देखा गौरव काही करच. वाईट अतिरिक्त 1 धाव. अर्जुन आडे वेगवान गोलंदाज परंतु दिशा कधीतरी भटक गोचं. आणि आता आउट गौरव. मग पेलाच केलो तो अर्जुन आडे एक वेगवान गोलंदाज आणि लायनन लेन तेव्हा जाणो जावचं आणि उज लायनन लेन तर काढो आणि अच्छी विकेट लिदोचं. गौरव जे स्फोटक फलंदाजी कर रहो तो 1 आउट करे में भाग पाड दिनो जाने. विकेटे लार विकेट कीपर मनोज पवार कोई गलती कोण किदो आणि गौरवेन पवेलेने रस्ता बताळ दिनोच. दोन्ही संघ एकदम तुल्यबळ मजबूत. दोन्ही संघ अच्छे फलंदाज गोलंदाज वरमुळे सामना एकदम चुरसी रेवाळोचं.
आणि ये सामनार बाद जे हेवाळो येनो मेसी जे विनर संघ रे बॅट्समन योगेश राठोड चाळीसगाव परिसरातले एक उत्कृष्ट फलंदाज योगेश राठोड जो आपल्या मोर्या 11 संघासाठी नेहमीच चांगली फलंदाजी करतो तो खेळाडू या ठिकाणी आलेला आहे. विसापूर धामडी संघे संसिबी ही हंगामे मै सुजित बरोबर ओपनिंगेर भागीदारी करून खूप आजचो प्रदर्शन योगी आणि सुजित रे व्हायचं ऊज अनुभवेर जरूरत आता આપણે સંઘેવાસ योगेश राठोड योगी म्हणून प्रसिद्ध विसापूर धामडी चाळीसगाव परिसर जळगाव जिल्हा खेळाडू योगी राठोड अर्जुन आडेर सामना करे. ओ जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त वेग पूर वेग ऐसी बॉलिंग नागरोजा अर्जुन आडे आता बॅट्समन ना फरेन सध्या चान्स कोण दिनो योगी सारखो आत्रा तरळ खेळाडू वन सध्या चान्स कोण दिनोचा फिरेन म्हणजे वर वेग कतराज. वाईट बॉल एक अतिरिक्त धाव वसोच बॉल नाकेरपर्यंत किदो तो परंतु अतिरिक्त बॉल अंपायर सतीश राठोड मुंबई पोलीस. जबरदस्त फटका मारो तो ऑफ साइड आहे ना आणि वत्रीज जबरदस्त रनिंग बिटवीन द रनिंग योगी आणि निवास दी ते 3 वर्ष कंटिन्यू साथे में क्रिकेट खेल रहे जवर मुळे एकमेकेर कॉम्बिनेशन जमा होचं कॉम्बिनेशन फायदो लिदे आणि जत एकच धन हेवाळी येते व 3 रन लिदेचं जबरदस्त रनिंग बिटवीन द रनिंग थोडा ढिलाई किदो प्लेयर वर पुरेपूर फायदो लेल द्यायचा आणि 3 धावा लेल द्यायच्या. जबरदस्त बॉल आणि परत मिस फिल्डिंग काही फायदोलाच दी रन तो हेगे तिसरे रन निकळ घ्यायचं आणि आता 3 रन पुरे किद्याचं. वेल डन रनिंग बिटवीन द रनिंग निवास 3 निवास आणि योगी जरी चौकार सटकार कोण लग रे पण आता 3 रन धासरेचं. क्रिकेट में 2 बॉल बाकी अंपायर 2 to go. किती बॉल 1 बॉल बाकी ओके 2 एक मिनिट अंपायर 2 बाकी आहे 2 वाईट आहे 1 आहे ओके 1 डॉट आहे ओके 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 1 बॉल बाकी 1 बॉल हा बरोबर आहे. आणि जबरदस्त वेग आता 5 रन किद्याचं 21 रन एकदम टफ फाईट मॅच चाल रहीचं. बॉलर आणि बॅट्समन दोन्हीही
माघारलेन तयार छेनी जत चौकार षटकार मळरे कोणी वत 3-3 रन धाटरेचं योगी आणि निवास दी ओरे मै 21 धावा एकदम महत्वपूर्ण बॅटिंग चालूच कारण की बॉलिंग अटॅक बी वत्रा आचोच संदीप राठोड तिसरी ओव्हर लेत आणि आपले संघवासक छत्रपती संभाजीनगर एकदम उत्कृष्ट आणि अनुभवी गोलंदाज संदीप राठोड पहले ओव्हर में 13 रन दिनाक होतो परंतु आजी वन कप्तान ओव्हर पर भरोसोचं आणि वन परत तिसरी ओव्हर दिण्याचं देखा आप तिसरी ओव्हर में संदीप राठोड काही करायचं वेगवान गोलंदाजचं अर्जुन आडे कमबॅक करून दिनोचं लारे ओव्हर में अंपायर टाइमपास करू नका आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत टाइमपास करू नका प्लीज लवकर लवकर सामने चालू करा ओ जबरदस्त बॉल जबरदस्त वेग बॅट्समॅनर बॅट हेट फिर कोणीवर आंग बॉल निकळ गो आता खतरनाक वेग संदीप राठोडेनं अनुज वन छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस के खूप जबरदस्त बॉलिंग निवास पवार भी काही कमी छे नहीं आज ही एक बॉल डॉट है गो खूप दिमाकेसी बॉल नागरोज संदीप राठोड आणि निवास पवार सर एक स्फोटक फलंदाजेनं जागे फुबोरा काढमेलो ज आबेलंग एक षटकार जरूर आयचं निवास पवार बॅटे में परंतु ओव्हर बाजत दिचार बॉल जरा डॉटच खादो जू हो जबरदस्त बॉल जबरदस्त वेग संदीप राठोड योर जत्री तारीफ करा वतरी कमीच ॲक्शन रिप्ले मध्ये आम्ही या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन अभिषेक कामत भाऊ हे आम्हाला या ठिकाणी संदीप राठोड यांचा बॉलचा रिप्ले करून दाखवताय खूप वेगवान गोलंदाजी चालू आहे संदीप राठोड करून निवास पवार सारख्या स्फोटक फलंदाजाला रोखून ठेवले आतापर्यंत बघू आता योगी आणि किती वेळा थांबून ठेवणार संदीप राठोड या ठिकाणी योगेश राठोड यांनी समोरच्या दिशेने फटका मारलाय 6 धावेंसाठी आणि उजी मार दिनोचा जबरदस्त षटकार योगी चाळीसगाव परिसरातील धांबडी गावाचा खेळाडू योगेश राठोड यांनी जोरदार षटकार मारलेला आहे लेग साइडला जबरदस्त बॉल पूर्ण ब्लॅक होलेम नाक दिन होतो संदीप राठोड परंतु ये रांग दी षटकार योगी संदीप राठोड जरी संभाजीनगर एक्सप्रेस येणू तरी भी चाळीसगाव परिसर विसापूर धांबडी रोग योगेश राठोड बिबट्या वांगर चप्पळ असो खेळाडू उत्कृष्ट दी षटकार आता मारताणी आपण संघेनं
रन धावा बडा नाकोचं स्कोर 34. 3 ओव्हरमध्ये 34 धावा. संदीप राठोड आची बॉलिंग करतो, एक हवी हेगोतो निवास पवार, परंतु जशी स्ट्राईक मळी योगीनं योगी दी षटकार मारतानी स्कोर बोर्ड बडा नाकोचं. पहिलो एकदम स्ट्रेट षटकार आणि दुसरो षटकार लेग साइडेनं खूप उंच घेवतो. संदीप राठोडे सारखे मजबूत गोलंदाजेनं षटकार मारणू मुश्किलचं, परंतु वन षटकार मारेर किमया किदोचं योगेश राठोड जे एकदम चपळ खेळाडूचं मोर्या इलेवनेरो. दीपक राठोड. दीपक. यानंतर बॉलर नेम आणि चौथीवर लेनायचं आकाश देकाब निवास काही करत. आणि आता कतराक टाइम तम निवासे सारखे फलंदाजन थमाडन रकाड्यो तळपळ रोज अक्षरच्या बॅट अँड बॉल लागरे कोणते पण आबेर पाळी लागो आणि बॉल भार मार दिनोचं. राठोड दी षटकार मारे नंतर निवास भाऊ 40 धावा. चौथी वरेरो एक बॉल हेगोच आणि 40 रन. 40 धावा 40. 34 येते आणि हे 46. चौथी वरेर पहिलो बॉल निवासेर बॅट आप तळपेल लगीच निवास बॉल डॉट करतो, परंतु आब गरम हेगोच पहिलोच बॉल षटकार मारोच. आजी मार दिनोचं वटात आणि निवास होत कोई आणि इजी कॅच हेगीच खूप आचो क्षेत्ररक्षण. जाधव आणि संदीप जाधव यांनी इनिंग ब्रेक मध्ये सत्कारासाठी स्टेजवर यायचं आहे. आणि त्याचबरोबर योगेश आंबातांडा बॅट्समन नेम अजय राठोड फ्रॉम गाळण मार ससरो अजय राठोड जबरदस्त रनिंग जमैसी तो धासे जाय नहीं पण ससरो आचो धासरो जवत ग्राउंड आहे. अजय राठोड जबरदस्त बॉल. अजय राठोड समजो कोणी एक रन लिहिजे होतं. योगी लगेच पोचगोच. एक रन योगेश चव्हाण संदीप जाधव तुषार जाधव यांनी तात्काळ स्टेजवर यायचं आहे. युसुफ पवार अब योगी जे उत्कृष्ट दी षटकार मारे नंतर अब स्ट्राइक पाहायचं.
योगी असो चपळ खेळाडूचं की बंजारा समाज में सारी चपळ खेळाडू में एक नाम चवरो आणि आता चुकी आहे कीच योगीची आणि क्या छुटकीच आणि एक रन बी मळगीच अजय राठोड लगेच स्ट्राइक चेंज करली दो योगीन काही बॉल समजवतो कोणी आता विकेट येते परंतु एक खराब क्षेत्ररक्षण आकाश ब्या अच्छी बॉलिंग ना करोच आणि परत ब्लॉक होलेम बॉल येतो आबेलंग दी बॉल ब्लॅक होलेम पडायचं आणि दोही बॉल रनिंग बिटवीन द जबरदस्त मोर्या इलेव्हनरी मोर्या इलेव्हनर खेळाडू एक सातेम रमजवरमुळे खूप चपळाई जाऊन उडे एक रन जागा 2 रन रचा 46 रन हेगेचं 4 ओव्हर में 46 46 आणि पुंडलिक जाधव आमचे बंधू बॉलर नेम संदीप भाई बॉलर नेम धनराज 5 ओव्हर लेता धनराज इनिंगेर शेवटेर ओव्हर आणि योगी बॅटिंग यांचं जबरदस्त शॉट मारवतो योगी आणि 4 रन मग अंगच घेवतो योगी सारखो चपळ खेळाडू आनंद घेताना सामन्यांचा अरे कडक जबरदस्त चौकार योगी अक्षरशः आणि परत योगी मार्दिनोचं काहीच होतं रन अंपायर निर्णय 4 धावा योगी राठोड फ्रॉम ₹101 देण्यात येणार आहे आमचे बंधू पुंडलिक जाधव मुंबई पोलीस फ्रॉम लोणजे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव योगीने जबरदस्त फलंदाजी केली आहे 2 षटकार 3 चौकार यामुळे आमचे पुंडलिक भाऊ आनंद झाले त्यांची फलंदाजी बघून
योगेश भाई बॅटिंग देखता आणि पुंडलिक भाई खुश आहे गोज आणि अंपायर अंपायर निर्णय आउट. रन किती झाले धावा स्कोर. इनिंग ब्रेक मध्ये विनोद आपला सॉरी योगेश राठोड यांनी स्टेजवर यायचंय. योगेश राठोड यांनी स्टेजवर यायचं बक्षीस घेण्यासाठी. पुंडलिक भाऊ यांच्याकडून 101 रुपये देण्यात येणार आहे. बॉल चेक करण्यात येत आहे. बॉल चेक होणार आहे नो बॉल साठी. अंपायरचा निर्णय अंपायरने रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी. कॅमेरामॅन चेक करा. आणि नो बॉल घोषित केलेला आहे कॅमेऱ्यामध्ये. नो बॉल नो बॉल नो बॉल. रिव्ह्यू मध्ये नो बॉल दिलेला आहे. नो बॉलचं नो बॉल. सारी आयोजक कमिटी आता देखरीच आयोजक कमिटी देखरीच आयोजक कमिटी निर्णयचा आता कॅमेऱ्यावर पुरं आपण टेक्नॉलॉजीचा तो वर आपण फायदो लेन येणो पुढचोच संख्येपर आपण ऐकून कर रे पारदर्शक खेळ हे लागायचं. जर तमने वाटरो हे तर मोऱ्या इलेवन भायकाळाचे कप्तानचं वो आता स्वतः देख सकच. एकच जण आव फक्त एकच कॅप्टन आव कोणतरी नो बॉलचं. एक मिनिट नाही 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 बूथ दिलो ने अंपायर. अरे अंपायर रनआउट दे मेलो तू रनआउट दिलो रनआउट. नो बॉल नो बॉल नो बॉल. हाँ 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 रिव्यू मळे नो बॉल. रनआउट पण नो बॉल. हॅलो अरे आता आयोजक कमिटी केरी देखिए सारे अपने दोस्त मित्राचा जेच दे रे आम नो बॉलचा तो नोच दे रे आनो काहीच नाही. अंपायर किती रन धावले आणि किती एकच रन ना दुसऱ्याला आउट आहे फक्त एक रन भेटणार. नोयर एक आणि रन एक डी रन आउट रन आउट आहे. अजय राठोड जेच दे रे अनु काही जेनी सारे आपणेच. बॉल कतराचं एक मिनिट अंपायर थांब. कतरा बॉल आहे बॉल किती 4 बॉल 4 बॉल फ्री हिट. हाँ अंपायर डिसिजन चलो ये बॉल में कतरा रन काढे जे क्यों कतरा काढे
ही बॉलम कतरा रन काढे 3 काही समजरो कोणचं 3 धावा हा 3 धावा आणि रन आउट शरद चव्हाण. तीन धावा स्कोर शेवटेर बॉलचे नी 64 धावा 64 धावा आणि शेवटचा बॉल नी सतीश शेवटचा बॉल हा शेवटचा बॉल 64 धावा 64 धावा शेवटचा बॉल 5 ओव्हर शेवटेर बॉल. समाधान चव्हाण बॅट्समन. चार धावा 64 रन. जाधव की आन बान शान लोणजे गावाचा कोयनूर हिरा लोणजे गाव तालुका 40गाव जिल्हा जळगाव. कृपया त्या नेट मध्ये कोणी खेळायचं नाही. विवेक जाधव हे सत्कार करतील. रिक्षावाले तात्काळ रिक्षा काढा. रिक्षावाले रिक्षा काढून घ्या पटकन. मोरे 11 फिल्डिंग लावा लवकर. ज्ञानेश्वर भाऊ यांचा सत्कार पुंडलिक जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आमच्या या टुर्नामेंटसाठी अनमोल सहकार्य ज्या तरुण तडफदार व्यक्तिमत्व संदीप जाधव यांचा सत्कार पुंडलिक जाधव करते अशी मी त्यांना विनंती करतो. संदीप जाधव यांचा सत्कार पुंडलिक जाधव करा. अरे करली संतोष भाई तू करला. संतोष भाई संदीप भाऊ नाय डोंगरी नामच मालूम भाई काय तुषार जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. जाधव सामत दादा भाटारंगी वेळेत वाळ काढून खूप सहकार्य केलेले आहे. त्यांचे मनापासून आभार.
तसेच त्यासोबतच नाडुंगरीचे एक अजून व्यक्तिमत्व तुषार जाधव यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे संतोष भाऊ यांच्याकडून. थँक्यू तुषार भाऊ, आपण आमचा सत्कार स्वीकारल्याबद्दल. अंपायर लवकर सामना चालू करा. अंपायर योगेश चव्हाण यांचा सत्कार देवाभाऊ करतील अशी मी विनंती करतो. लवकर सामना चालू करा. सतीश भाऊ, बॅट्समन वैभव जाधव आणि मनोज पवार. वैभव जाधव आणि मनोज पवार. 68 धावांचं लक्ष्य, 69 विन, 69 धावांची गरज. बिग फाईट सामना. गौरव राठोड गोलंदाजीसाठी सज्ज. मोरया 11 संघाकडून खूप चांगली फलंदाजी होती. एकोणसत्तर रन एरो टार्गेटचा आणि हॅलो 5 ओव्हर सामनाचं. हॅलो
जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण की नंतर अजून सेमीफायनल आणि फायनलचा सामना खेळायचा आहे, तर ताबडतोब मॅच चालू करायचा आहे. अंपायर सांडू भाऊ. एक ओव्हर समाप्ती स्कोर बोर्ड पद धाव संख्याचं 13 रन. मोर्या 11 भायखळा वर्सेस मोर्या 11. दोन्ही अतिशय बलाढ्य संघ. चांगला मोर्या आयलंडसाठी जवळजवळ रनाचा डोंगर उभं करून ठेवला आहे. जवळजवळ 68 धावा आणि 69चा चेज असेल. मला वाटतं वैभव जादा सारखा प्लेयर जर क्रीज असेल तर मॅच वन साइड जिंकू शकतो. त्यासोबतच मनोज पवार. चला लवकर मॅच चालू करायची आहे. हेलो, अरे जल्दी चालू करो ते. अंपर तोच राहील. तुम्हाला काय शक असेल तर संघ बाद केला जाईल. वारंवार सांगून मी, तुम्ही जर अडथळा घालत असेल तर संघ बाद केला जाईल. मोर्या 11 क्षेत्ररक्षण लावून काय मॅच चालू करा लवकरात लवकर. अंपराशी वाद घालायचा प्रयत्न केला तर संघ बाद केला जाईल. ताबडतोब मॅच चालू करायची आहे. अंपर तेज असतील, कोणत्याही प्रकारे वाद घालायचा प्रयत्न करू नये. आपला खेळाडू वृत्ती दाखव आणि मॅच चालू करा. वारंवार अंपराशी वाद घालत राहिला तर संघ बाद केला जाईल. अंगेर वर लेताळ्यावर शरद वर सामना करायला वैभव. पहिलं षटक खूपच महागडं म्हणावं लागेल. जवळजवळ 13 धावा आलेल्या आहेत. आणि दुसरं षटक शरद चव्हाण एक्सप्रेस याच्या नावाची आगळी ओळख करून ठेवले. पहिलाच बॉल उत्कृष्ट असा बॉल होता. डॉट बॉल असेल. वारंवार अंपराशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक बॉलला रिव्ह्यू मागत आला तर रिव्ह्यू भेटणार नाहीये. यांनी मोर्या आयलंड दखल घ्यावी. थर्ड अंपर आहे तिथे. काय असेल डिसिजन कळवता जाईल तुमच्यापर्यंत. कोणत्याही प्रकारे अंपरांशी वाद घालू नये आणि बोलायचं पण नाहीये. आपली आपली बिल्डिंग जागेवरती थांबा. थर्ड अंपर आहे तिथे. थर्ड अंपर काम पाहतील समाधान राठोड. प्रत्येक बॉलला अपील केली जाईल आणि विकेट मागत राहिल्या तर असं वारंवार केल्यावर संघ बाद केला जाईल. नॉट आउट आहे पंच. आता याच्यानंतर जर वारंवार जर अपील केलेत राहिला तर संघ बाद केला जाईल. यांनी मोर्या आयलंडच्या संघाची कर्णधारांनी नोंद घ्यायची याची. पंच रिव्ह्यू पाहिलेला आहे. नॉट आउट आहे. नॉट आउट आहे. अतिशय अनुभवी पंच मुंबई पोलीस येथे कार्यरत असलेले आमचे भाऊ सतीश राठोड आणि त्याच्यासोबत आहेत कोमल राठोड. मुंबई पोलीसमध्ये नेहमीच शिस्तीबद्धचं एक वेगळं त्यांचं कर्तव्य दक्ष बजावत असताना इथे पण त्यांचा जबरदस्त फटकार आहे. चेंडूचा हवामचा वरड प्लेअर रासरोसा आणि
अंपायर आता दोय हात उंच आणि जबरदस्त षटकार आता वैभववर बॅटे माहिती निकळतो वाळा आणि हे षटकार येते स्कोर बोर्ड हालतो हे गोच 19 रन दोही संख्येनं एक नम्र विनंतीचं शे संत शेवालाल महाराजेर आपण आणू यायचा आणि हे चषकेनं गालबोट बिलकुल लागे देर कोणी प्रत्येक गोष्टीनं प्रत्येक बॉलेनं जर आपण वाद घालते रे तो ही चषक पार पाडणं मुश्किल वेळ आहे अंगेर बॉल लेता आरो शरद वर सामना करे आळोचा वैभव आज एक जबरदस्त फटका मारायचा आणि आज एक षटकार हेलिकॉप्टर शॉट आता वैभववर बॅट माहिती निकळतो आता कारोजा आपल्याला आणि हे षटकार मध्ये होते ती स्कोर बोर्ड भायखळा 11 मोर्या 11 भायखळा स्कोर बोर्ड धावसंख्या एकीच 25 रन आज परत एकदा तिसरा षटकार लगातारचा हा तिसरा षटकार असेल वैभव जाधवच्या बॅटमधून उत्कृष्ट ऑल इंडिया आयकॉन म्हणून का बोलवला जातो तोच आपला गेमचं प्रदर्शन दाखवत असताना वैभव जाधव अतिशय स्फोटक बल्लेबाज उत्कृष्ट अशी बल्लेबाजी पाहायला भेटते आपल्याला वैभव जाधव नांदगाववरून बिलॉंग करणारा हा खेळाडू नेहमीच मोठ्या मोठ्या लीग मध्ये हा प्लेअर आपल्याला पाहायला भेटेल लगातारचा हा तिसरा षटकार असंच वैभव जाधव सिक्स मारत राहिला तर मला वाटतं अजून 2-3 बॉल बॉक्स घेऊन यावं लागतील कारण की प्रत्येक 2 बॉल मध्ये 3 षटकार मध्ये जवळ 2 बॉल हरवलेले आहेत बॉल घ्या शरद एक्सप्रेस वरती अतिशय स्फोटक बल्लेबाजी म्हणून वैभव 31 रन दुसरं ओव्हर प्रगतीपथे चालूच आणि मोर्या 11 सामती शरद दुसरी ओव्हर बॉलिंग करोच वर सामना करो वैभव आज एक फटका मारो डिफेन्सिव्ह फटकाच आहे आणि निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू ती धावसंख्या होतच थांबच 31 रन अंगेर बॉल लेता या शरद आणि वर सामना करायला जो वैभव जे की बिग हिट लगातार 3 षटकार मारोस आज एक बॉल बॅट आणि वटान मारतीनच वैभव जसं वर नामचं वसवर षटकारचं वसवर कामचं वैभव आणि आता अंपायर ओव्हर समाप्तीर इशारा करोच आणि दी ओव्हर समाप्तीनंतर स्कोर बोर्ड धावसंख्याचं 37 रन पंच एक नम्र विनंतीचं वेळ खूप कमीच आपल्याकडनं टाइमपास मत करो कारण फायनल हे व्हायचं आणि ही चषकेरो फायनल मॅच अंधारे हे तो आचो छेचा मोर्या 11 ही संघ 68 रन काढमेलोच आणि मोर्या 11 भायखळानं 69 रन एरो टार्गेटचं वैभव जे की लगातार 3 षटकार मारायचं हो ना पुंडलिक भी सामती 501 रुपयारो बक्षीस दिशे एक रुपयारो बक्षीस मॅच संपेर बादे मग वैभव यात आण जल्ल्या जाऊ
लगातार दी षटकार जर मारे कोई भी मनोज किंवा वैभव तो दीपक चव्हाण सामती 101 आणखी बक्षीस बॉलर कोणचं बॉलर हे नाम कोणी शरद सौरव गौरव मोरे 11 ये संगेर बॉलिंग धुरा सांभाळे ना जाब गौरव वर सामना करावा मनोज आज तो फटका मारायचा प्रयत्न केला तो आणि अंपायर डिसिजन आता नो बॉल नियमच आणि अंपायर वर जागे अंपायरचं आणि ये अतिरिक्त एक धाव संख्या ती स्कोरबोर्ड वाढतोय गो जात 38 रन 38 रन अंगेर बॉल लेता आरोज गौरव वर सामना करे आरोज मनोज अजी एक बार फटका मारे ना दे बॉल बीट हे गोच एक आजचो बॉलिंगेर प्रदर्शन यात गौरव एकंती केवळ लागे की फक्त चौकार आणि षटकार मारायवाळे खेळाडून बॉल बीट करणं म्हणजे जोक छेचा अंगेर बॉल लेता आरोज गौरव सामना करे आरोज मनोज फुलटॉस बॉल आणि 1 बॉल चौकार आणि या 4 रनेर मध्ये तिथे स्कोरबोर्ड धाव संख्या एकीच 42 रन फुलटॉस बॉल जर दिने तर खामी आज आपल्यान भोगतलोच लागे याता आयनो एगो आ बैल मुझे मार आजो बॉलिंग पडली ती आजो बॉल येतो परंतु फुलटॉस बॉल देता आणि और भरपूर नुकसान करून लिहितो हाती ती गौरव रिव्हर्स स्वीप शॉट मारवतो हलकोसो कट हे गोचा आणि 1 रन यात लेताणी कामयाब हे गेज मनोज आणि करायला वैभव आज एक वटान मारे प्रयत्न तो बॉल उचा हवामचा आणि चेंडू सर्कल एमचा आणि आता विकेट एरो पतन एगोच वैभव एरो जबरदस्त कॅच यात खूप आजो प्रयत्न मग रांगड्या बी गौरवेर केला होतो खूप आज बॉलिंग पडली ती परंतु फुलटॉस बॉल देतानी हातेर कराडी पगे पाडली तो पण वर नंतर आज वेलकम बॅक किदोच आजो बॉलिंग किदोच आणि वैभव सारखे प्लेयर विकेट लेलदोच खूप आजो बॉलिंगेर प्रदर्शन यात गौरव कंती आणि खूप आज बॅटिंग यात वैभव कंती एक 4 षटकार मारोज परंतु फटका मारे नांदे बॉल उचा हवाम चले गो एज लागन आणि 43 रन तिसरो ओव्हर प्रगतीपथे चालूच आणि स्कोरबोर्ड धाव संख्याचं 43 रन अतिशय वादळी पारी समाप्त झाले वैभव जाधव अतिशय स्फोटक बल्लेबाजी जवळजवळ लगातार 3 षटकार आणि त्याच्यानंतर एक डॉट बॉल आणि नंतर परत एकदा षटकार 4 षटकार एकाच ओव्हर मध्ये वैभवर जागाले एनगेचा अनिकेत डावखुरा बॅट्समनचं आणि ये बी षटकार मारणे माहीरचं अंगेर बॉल लेता गौरव सामना करे अनिकेत अंपायर देख रोज अंपायर देख प्रत्येक बॉल आहे ना शेच प्लेयर कन मजा अंपायर देख डिसिजन दे अंपायर हाय केरी काय हायची जा
वारंवार अंपायरवरती प्रेशर टाकायचा प्रयत्न करू नये. अंपायर डिसिजन लास्ट प्रत्येक- डिसिजन असेल. अंपायर डिसिजन अंतिम डिसिजन रे. अंपायर डिसिजन अंतिम डिसिजन रे. प्रत्येक बॉल आहे ना वाईट बॉल आहे ना कॅच आहे ना जर रिव्ह्यू मागे तो रिव्ह्यू मिळेवाळा कोणी. अंपायर डिसिजनचा को अंतिम डिसिजन. पाच बॉल अंगेर बॉल तळारोज गौरव सामना करायला अनिकेत. जबरदस्त 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 बॉलिंग जबरदस्त. आणि ओव्हर चेंज की 3 ओव्हर समाप्ती प स्कोर बोर्ड प धावसंख्याचं 43 रन. संगे सारू मोर्या 11 सामती बॉलिंगेर धुरा सांभाळायना विशाल. पेलो बॉल फटका मारूचा ग्राउंड शॉटचा आणि वत्त फिल्डरचा वदरी जबरदस्त फिल्डिंग आणि 1 रन संतोष मागे आता मनोजन आणि 1 रन ती स्कोर बोर्ड धावसंख्या आहे कीच 44 रन. आगेर बॉल लेता यायचा अब विशाल अनवर सामना करायला अनिकेत डावखुरा फलंदाज. आजचा फटकाचा बॉल उचा हवा आमचा ओव्हरहेड प्लेयरचा आणि कॅच यात विकेटेरो पतन हेगोच अनिकेतेरो. क्रिकेट ही अनिश्चिततार खेळचं आणि यम शेवटे बॉलेस लग काही केत आहे नाही काही येऊ सकच आणि दोई संघ तुल्यबळचं आणि दोई बी मोर्या 11च. एक मोर्या 11 भायखळा आणि एक मोर्या 11. राजू एक आचो बॅट्समनचं आपण या रांगड्यावर मॅच टेवर बॅटिंग उभी बॉल खोदन काढायचं हेटे ती बॉल उच काढायचो. जबरदस्त बॅटिंग प्रदर्शनचं राजू आणि अब क्रिजे ब्राळेचं राजू आणि मनोज हे देखा मोर्या 11 भायखळा सारू आपले संघे सारू कस कामगिरी करायचो आणि बॉलिंगेर धुरा समाळ रोज विशाल जबरदस्त बॉलिंगेरो परफॉर्मन्स विशाल रो. उर्वरित 10 चेंडूमध्ये मला 25 धावांची आवश्यकता. मराठी अतिशय रोमांचक स्थितीत चाललेला हा सामना. बघूया पुढचा चेंडू मारण्याचा खूप सुंदर प्रयत्न परंतु 1 धावावरती समाधान मानलं लागेल.
अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेला हा सामना आणि मला तर वाटतंय 100% सुनील 50-50% सांगू शकत नाही की हा सामना कोणता संघ विजयी होईल याच्यामध्ये. खरंच सुरेश भाऊ हे मॅचेर शेवटी असताना आपण काहीच केलं सका नाही, कारण बॉलिंग होती जबरदस्त आणि बॅट्समन पण आगे ती जबरदस्त बॅटिंग करायचं. ज्यावेळेस दोन तुल्यबल संघ एकत्र येतात त्यावेळेस असा सामना पाहायला मिळतो थोडस, परंतु निश्चितपणे फिल्डिंगचा संघ अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत आहे, त्यामुळे बॅटिंग संघावरती थोडस जास्त दडपण येत आहे असं दिसतंय. परंतु याच्यामध्ये अतिशय 2 धावा 4 बॉल झाले ना, 4 उर्वरित 8 चेंडू मध्ये हा है ना. ओके 47 रन 47 रनचा आगेर बॉल लेताणे आरोज विशाल और सामना करे आरोज मनोज पवार. आजचा फटका बॉल उचा हवा आमचा आणि वर हेट स्वतः बॉलर आणि कॅच हाते माहिती सुटकीचं. पकडो कॅच जीतो मॅच. आज बॉलिंग यात विशाले गंती, परंतु कॅच ले सगो कोणी खूप एक सिंगल रन खूप आचो प्रयत्न पण केलो होतो, परंतु बॉलिंग एरो परफॉर्मन्स वर खूप आचोच मॅच एरो पारडा पलट नाको म्हणून जू कर नाको तरी पण मॅच एरो जे काही निर्णय जो वापस आपण के सकानी आगेर बॉल लेताणे आरोज विशाल वर सामना करायला राजू. पुढचा चेंडू अतिशय सुंदर शॉट आणि हा निश्चितपणे मला वाटतंय हा 6 धावा. अतिशय सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन राजू यांच्या बॅट मधून हा निघालेला खणखणीत षटकार. और समाप्तीर इशारा यात अंपायर एरो आणि स्कोअर बोर्ड धावसंख्याचं 54 54 रन 54 6 चेंडू मध्ये 15 धावाची गरज. सगळ्यांना विनंती आहे प्लेयर्स आणि अंपायरना 15 धावाची गरज. 54 54 रन. खेळाडूंना अंपायरना विनंती आहे सामना त्वरित चालू करा, विनाकारण आहे ना मॅच मध्ये विलंब होईल असं वर्तन करू नका. टीम मीटिंग नंतर करा, मॅच संपल्यानंतर. प्लेयर्स वेळ वायामध्ये घालो, आपले फायनल मॅच वजाळ्याम रमेचा अंधारेम कोणी रमेर, कारण आपण तम जर स्वतःनं दोही टीमे तम जर स्वतःनं प्रथम बक्षिसेर पारितोषिक लेवाळ जर समजते हणो तो अंधारेम रमेर कोणी हाई मनेम ठाण काढताणी वेळ वायामध्ये घालो. मन वाटत ये रांगेरा बॉलिंगेर धुरा सांभाळणारो निवास. अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेला हा सामना. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. बघूया पुढील 6 चेंडू मध्ये बॉलर डिपेंड करू शकतो की बॅट्समन आपले पूर्ण धावा करू शकतात 15. सुरेश सर मग तुम्ही रांगड्या बी केला होतो, राजू एक खूप आचो बॅट्समन चो हेटे ती बॉल उच काढायचं, खोदन बॉल काढायचो. सर सुनील सर राजूची बॅटिंग मला वाटतं मी बऱ्याच वेळेस बघितलेली आहे, त्याची हाईट कमी आहे परंतु त्याच्याकडे फटके भरपूर आहेत. अतिशय सुंदर कट मारलेला आहे, निश्चितपणे हा बाउंड्रीच्या दिशेने बॉल चाललेला आणि हा खणखणीत चौकार. याचबरोबर पहिल्या चेंडूवरती जर चौकार आला तर उर्वरित चेंडूवरती बॉलर निश्चित प्रेशर मध्ये येऊ शकतो आणि त्या प्रेशर मध्ये